सांगली चुलत भावाच्या पत्नीच्या मोबाईलवर मेसेज पाठवल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणास दगडाने बेदम मारहाण, गुन्हा दाखल. चुलत भावाच्या पत्नीच्या मोबाईलवर मेसेज पाठवल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणास दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. सदर मारहाणीचा प्रकार हा सोमवार दिनांक 31 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास शामरावनगर येथे घडला आणि या प्रकरणी बुडन गुलाब मदारी वयवर्षे 36 राहणार साईनगर सांगली याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सिकंदर सरदार मदारी, सलीम सरदार मदारी आणि सोहेल सरदार मदारी सर्व राहणार शामरावनगर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी बुडन मदारी हा आपल्या कुटुंबियांसह शहरातील शामरावनगर परिसरात राहतो. बुडन मदारी हा त्याच्या चुलत भावाच्या पत्नीला संशयित सोहेल मदारी मोबाईलवर मेसेज केला होता. सोमवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास बुडन मदारी, त्याचे काका उमर मदारी, चुलत भाऊ असे तिघेजण जाब विचारण्यासाठी संशयिताच्या घरी गेले. त्यावेळी समजून सांगत असताना संशयित तिघांनी मिळून शिवीगाळ करत बुडन मदारी याला तुझा काही संबंध, तू मध्ये पडायचं नाही असं म्हणत दगडाने मारहाण करून जखमी केलं. घडलेल्या या प्रकारानंतर बुडन मदारी यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.